हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे अर्चना लिमसे या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, इथे आज मी तुमच्यासोबत रवा केक याची रेसिपी शेअर करणार आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने स्पॉन्जी असा केक इथे मी तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करणार आहे. तर हा मी कसा बनवला आहे आणि याकरता काय काय साहित्य वापरलं आहे, चला तर मग पाहूया. तर सर्वप्रथम रवा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा हा इथे 2 वाटी इतका घ्यायचा आहे. तर इथे स्टीलची एक मध्यम आकाराची मी वाटी घेतलेली आहे आणि 2 वाटी इतका मी रवा घेतलेला आहे वाटी भरून. तर इथे तुम्ही रवा कोणताही वापरू शकता, बारीक जाड असा कोणताही वापरू शकता, कारण की इथे आपल्याला मिक्सरला तसाही वाटून घ्यायचाच आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी इतकी साखर. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इतकी साखर मी ॲड केलेली आहे आणि त्यानंतर एव्हरीडेचं मिल्क पावडर घेतलेलं आहे. पाऊण वाटी इतका आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं आहे. मिल्क पावडर ॲड केल्याने काय होते, आपल्या जो रवा केक आहे ना त्याला माव्याची टेस्ट येते, त्याच्यामुळे मिल्क पावडर ही ॲड करायची आहे. तर इथे मी पाऊण वाटी इतकी मिल्क पावडर या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता झाकण लावून हे सर्व मिश्रण एकदा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर इथे छान असं आपल्याला बारीक पीठ वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे या पिठामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाऊण वाटी इतकं दही ॲड करताना एक काळजी घ्यायची आहे, कारण की दही हे आंबट नसावं. इथे मी पाऊण वाटी इतकं दही या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे, जी आपण पावडर बनवून घेतली होती. त्यानंतर इथे 1 वाटी इतका आपल्याला दूध लागणार आहे. तर इथे मी 1 वाटी इतकं दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर चिमूटभर इतकं मीठ ॲड केलेलं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ ॲड केल्याने गोडाचे आपला पदार्थ आहे त्याची टेस्ट खूप छान लागते आणि पदार्थही छान बनला जातो. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स इथे मी वापरलेला आहे 1 चमचा आणि ते पण मिक्सरला छानपैकी फिरवून घेतलेलं आहे. तर इथे हे मिश्रण आपलं बनून तयार आहे. त्यानंतर इथे आपल्याला पाऊण वाटी इतकं तेल ॲड करायचं आहे या भांड्यामध्ये आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. तेल घालून हे मिश्रण फिरवल्यावर बघा इथे किती घट्टसर असं आपलं हे मिश्रण बनून तयार आहे. त्यानंतर हे भिजण्याकरता आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे पीठ. आणि एकीकडे आपल्याला केक बनवण्याकरता एक भांडं तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला तेल लावून गव्हाचं पीठ लावून अशा प्रकारे बघा मी ते सेट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावून देखील हे भांडं बनवून तयार करून घेऊ शकता. तर इथे अशा प्रकारे केकसाठी लागणारं भांडं हे आपलं बनवून तयार आहे. त्यानंतर हा केक मी कोणत्या ओव्हनमध्ये किंवा कढईमध्ये बनवणार नाही आहे, तर बनवणार आहे इडली पात्रामध्ये. तर इडली पात्र हे मी पाणी घालून तापण्याकरता ठेवलेलं आहे आणि त्यानंतर केकसाठी लागणारं जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून ठेवलं होतं भिजण्याकरता, त्यामध्ये 1 चमचा इतका आपल्याला इनो घालायचा आहे. यामध्ये आपण इनोऐवजी बेकिंग पावडर आणि खायचा सोडा देखील वापरू शकतो, पण इथे मी इनो वापरलेला आहे 1 चमचा. इनो घालून झाल्यानंतर इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावर थोडंसं दूध मी ॲड केलेलं आहे आणि एकाच दिशेने संपूर्ण मिश्रण हे मी फेटून घेतलेलं आहे. हे मिश्रण छानपैकी आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. हे मी मिश्रण फेटून घेत आहे तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळून जाईल. तर इथे अशा प्रकारे हे मिश्रण छानपैकी आपलं फेटून तयार आहे आणि जे केक करता आपण भांडं तयार करून ठेवलं होतं त्या केकमध्ये हे मिश्रण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला टॅप करायचं आहे, कारण की त्यातलं आपल्याला एअर काढायचं आहे. त्यानंतर हे भांडं आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे. तर इडली पात्र हे मी आधीच तापण्याकरता ठेवलेलं होतं. तर अशा प्रकारे हा रवा केक मला इडली पात्रामध्ये बेक करण्यासाठी कमीत कमी 45 ते 50 मिनटं लागलेलं आहे मंद गॅसवर, कारण की मी इडली पात्रामध्ये बनवलेला आहे त्याच्यामुळे मला
50 मिनटं इतके लागलेले आहेत. तर इथे केक आपला बनवून तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक टूथपिक किंवा सुरी घ्यायची आहे आणि ती या केकच्या मध्ये घालायची आहे. सुरी जर व्यवस्थित क्लीन अशी बाहेर जर निघाली तर समजावा आपला केक झालेला आहे, आणि जर सुरीला टूथपिकला जर केक चिकटला गेला तर अजून थोडा वेळ आपल्याला केक बेक करायचा आहे. तर इथे छानपैकी मी भांड्यामधनं केक ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या केकला किती छान असा रंग देखील आलेला आहे आणि किती छान असा दाणेदार जाळीदार असा हा रवा केक आपला बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे इथे जाळीदार एकदम स्पॉन्जी आणि टेस्टी असा रवाळ आपला रवा मावा केक बनून तयार आहे. तर इथे तुम्हाला मी कट करून दाखवत आहे. बघा किती इझिली केक हा आपला कट झालेला आहे आणि एकदम स्पॉन्जी असा केक हा जाळीदार तयार झालेला आहे. त्यानंतर दिलेला आहे माझ्या मुलाला खाण्याकरता. तर त्याला विश्वासच बसेना की हा मी घरी बनवलेला आहे. कसा झालाय? मस्त झालाय, स्पंजी, टेस्टी. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने एकदम स्पॉन्जी आणि रवाळ असा केक तुम्ही देखील घरी बनवू शकता, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा रवा केकचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.